नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इथे बनवणार आहोत मेथीचे पराठे। त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये ओवा, जिरे, हळद, कोथिंबीर, खूप सारी मेथी, त्यानंतर कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ आणि मी इथं ऑरिगॅनो घातलेलं आहे थोडंसं। त्याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा एक गोळा बनवून घेणार आहोत। जसं आपण चपातीसाठी बनवतो सेम तसंच बनवलेलं आहे। त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे त्याला आपण ठेवायचं आहे रेस्ट साठी। त्यानंतर असं तेल लावून थोडंसं त्याला मळून घ्यायचं आहे, चांगलं सॉफ्ट बनवायचं आहे आणि त्यानंतर लाटून घ्यायचं आहे। तर तुमची पद्धत कशी आहे? तर मी या पद्धतीने मेथीचे पराठे बनवते। सर्वात पहिले 2 छोटे छोटे गोळे घेते, या प्रकारे त्याला पिठामध्ये बुडवते। आधी थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या खालच्या साईडला आपल्याला दोन्ही साईडला तेल आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे दोन्ही एकावरती एक ठेवून आपल्याला मग लाटून घ्यायचं आहे। तर मी या पद्धतीने पराठा का बनवते, कारण मी जेव्हा पण चपाती जशी आपण बनवतो त्या पद्धतीने जर मी पराठा बनवला तर तो माझा फुगत तर नाहीच, पण तो असा सॉफ्ट सॉफ्ट होऊन जातो आणि मग सॉफ्ट पराठा खायला चविष्ट नाही लागत। त्यामुळे मी या पद्धतीने बनवते आणि हा पराठा जरी फुगला नाही तरीही जेव्हा आपण त्याला मधून तोडतो ना, तेव्हा त्याचे दोन्ही पार्ट वेगवेगळे होतात आणि क्रंची बनतो पराठा। तर बघा मी इथं पराठा लाटून घेतलेला आहे। आता याला आपल्याला मीडियम गॅसवरती खूप वेळ असं भाजून घ्यायचं आहे, एकदम क्रंची। त्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर ही आपल्याला एकदम कमी गॅसवरती पराठा शेकून घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेतलेत आणि पराठा तुम्ही पुदिना चटणी सोबत किंवा दह्यासोबतही ट्राय करू शकता। चला तर मग आता आपले इथे पराठे रेडी आहे, तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब